आईसाठी काय बोलू आणि आईसाठी कसं बोलू? आईसाठी पुरतीत एवढे शब्दच नाहीत कुठे, आणि आईवरती बोलण्या इतपत माझे व्यक्तिमत्वही नाही मोठे. जीवन हे क्षेत्र तर आई म्हणजे विहीर, जीवन ही नौका तर आई म्हणजे ती, जीवन ही शाळा तर आई ही पाटी, जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी. आई मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे एकांतात गुणगुणावी अशी सुंदर सुंदर गाणी, आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंडगार पाणी, आई म्हणजे आरतीत वाजवावी पवित्र टाळी, आई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी. आमच्या मातोश्री स्वर्गीय शकुंतला कुंडलिक डोळस प्रथम पुण्यस्मरण, भावपूर्ण श्रद्धांजली. भावपूर्ण श्रद्धांजली. माझी आई शकुंतला देवी. फक्त नावातच सर्व काही लपलेले आहे. अशा शकुंतला देवी खरंच देवीचा अवतार घेऊन जन्माला आल्या होत्या. या माऊलीनं स्वतःच्या हिमतीवर प्रपंच उभा केला आणि मुलांना कष्ट करून मोठं केलं, शिकवलं. या माऊलीला माझा साष्टांग दंडवत. जितके बोलावे या माऊलीबद्दल तितके कमीच आहे, कारण नावातच सर्व काही आहे. माझा पहिला गुरु म्हणजे माझी आई. माझ्या आयुष्याची सुरुवात ह्या 2 शब्दांपासून झाली. जी स्वतः कष्ट करून मुलांचे पोट भरते ती आई. आज मी जे काही आहे ते फक्त तुझ्यामुळेच. आई, आज तू जर नसतीस तर मीही नसतो. मला माझ्या पायावर उभं करणारी, मला चालणं शिकवणारी, तुझा तो रुबाब, समाजात असणारा तुझा आदर, तुझं ते बोलणं, प्रेमानं घास भरवणं. आई, तू दिवस रात्र एक करून आमच्यासाठी राब राब राबलीस. आई म्हणजे जगण्याचा अर्थ शिकवणारी. न डगमगता, डोळ्यातून अश्रू न येता रडायला आणि जगायला तूच शिकवलंस. पुस्तकातूनच नव्हे तर तू तुझ्या जगण्यातूनच आम्हाला खूप काही शिकवलंस. आणि आई, आज मी जो आहे तो फक्त तुझ्यामुळेच आहे. कारण मी कोणत्याही परिस्थितीत घाबरत नाही, डगमगत नाही. उत्तुंग महासागरामधील लाटांसारखे व्यक्तिमत्व लाभणारी आणि निर्मल स्वच्छ पाण्यासारखे ओसंडून वाहणाऱ्या मनाची आणि स्वभावाची आमची सर्वांची लाडकी नानी. तिच्या आयुष्यातील तिचे गुण कोणत्या शब्दात व्यक्त करायचे ते समजत नाही. अतिशय प्रेमळ आणि वेळ प्रसंगी करारी भाषा असणारी माझी आई. नानी, तुझा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, तुझी आठवण स्मरणात ठेवून सर्वांची काळजी घेईन, प्रत्येकाला योग्य तो न्याय देईन असे तुला वचन देतो. सदैव तू आमच्या स्मरणात राहशील. प्रत्येक वेळेस तुझी आठवण येतच राहील. तुझाच मुलगा. सासू म्हटलं की खूप जणांच्या मनात येते ती त्रास देणारी सासू. पण माझ्या अनुभवावरून मी माझं मनोगत सांगते. सासू घरात असली की आपल्याला आईची कधीच कमी भासू शकत नाही. सासू म्हणजे आईच असते, आईचं दुसरं रूप असते. माझ्या सासूनं मला लेकच मानली. खरा सासूचा हक्क कधी दाखवलाच नाही. मला सून असून सुद्धा मुलीचं प्रेम दिलं. माझे चांगले गुण सगळ्यांना सांगितले. माझ्यात झालेल्या चुकांना हसत सुधारलं. माहेरची कधी उणीव भासू दिली नाही. हवं नको ते न सांगता ओळखत सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. मला त्यांच्याबद्दलच्या भावना शब्दात व्यक्त करता येत नाही. नशीबवान असतात त्या सुना, ज्यांची सासू त्यांना मुलीसारखं जपते. तुमच्या मायेच्या शिकवणीत संसार करायला शिकवलं. मी घरात टाकलेल्या पावलापासून तुम्हीच माझा आधार बनलात. तुम्ही दिलेल्या शिकवणीचा आणि संस्कारांचा वारसा हा एकत्रित कुटुंबात राहूनच मी पुढे चालवेन. खरंच वाटलं नव्हतं कुणाला असं अघटित घडून येईल. चालता बोलता देव तुम्हाला असं दूर नेईल. माणुसकी, स्नेह, माया, ममतेची ज्या ज्या वेळी चर्चा होईल त्या त्यावेळी सर्वात पहिली नानी
आपलीच आठवण येईल. नानी, आपलीच आठवण येईल. तुमचीच सून. कोठेही न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे आई. विधात्याच्या कृपेचं निर्भेळ वरदान म्हणजे आई. स्वर्गीय शकुंतला कुंडलिक डोळस प्रथम पुण्यस्मरण निमित्त भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद. सगळे दुर्घट झाले असते संसारी, नसतीस तर तू येथे माझी कैवारी. कैसी घडली असती जन्माची वारी, दोषी आले जर नसते मज तू तव उदरी. आई जय आई, आई जय आई, तू जननी सुखदाई. त्रैलोक्यातून अवघ्या तुळणा तव नाही. आई जय आई, प्रसन्न वदना करुणा सत्वर तव तत्पर. बोल शुभंकर निशिदिन मुद्रा अभयंकर. सर्व चराचर नांदे सुखरूप सुखधामी. शोधित तुझला येतो स्वर्ग ही विश्रामी. आई जय आई, आई जय आई, तू जननी सुखदाई. त्रैलोक्यातून अवघ्या तुळणा तव नाही. आई जय आई, श्रीमंती बौद्ध्याला जन्म सुखी त्याचा. कळतो ज्यावर वारा तुझ्या पदराचा. श्वासा श्वासा मागे उभितो पुण्याई. सारचार वेदांचे काही मंगाई. आई जय आई, आई आई, आई आई, आई आई, आई आई, आई आई. आई 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 आई. नमस्कार, मी डॉक्टर अमोल बागुल, श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला सवडी माध्यमिक उच्च माध्यमिक विभाग 2 राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार म्हणून आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आजच्या या 8 मे निमित्त जो जगामध्ये जागतिक मातृदिन म्हणून साजरा केला जातो, असं आईचं महत्त्व आणि महती सांगणाऱ्या या जागतिक मातृदिनानिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि बागुगल वेबसाईट यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य अशी आईचं मायालय ऑनलाईन व्याख्यानमाला संपन्न होत असताना आज आपण अनोख्या मुलाशी, अनोख्या उद्योजकाशी गप्पा मारणार आहोत. त्यांच्या आईबद्दलच्या आठवणी आणि आईबद्दलचं महत्त्व आणि आईचं महत्त्व जीवनामध्ये काय असतं, असा एक वेगळा विषय घेऊन संदीप कुंडलिक डोळस नावाचा एक मुलगा, एक युवा उद्योजक, जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साई कुणाल इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स अँड इंजिनियर या आपल्या फर्मच्या माध्यमातून अनेक गोष्टींच्या माध्यमातून आपल्या आईवडिलांच्या आशीर्वादाने पुढे येत आहे. तर जागतिक मातृदिन काय आहे याच्या पाठीमागची संकल्पना, तर अमेरिकेचे तत्कालीन 1908 सालचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी एक वेगळा प्रसंग त्यांच्या कारकिर्दीमध्ये घडला की त्यांनी 8 मे म्हणजे कुठल्याही मे महिन्याचा पहिला रविवार हा मातृदिन म्हणून त्या ठिकाणी गणला जातो. दुसरा रविवार हा मातृदिन म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा केला जावा असं त्यांनी या ठिकाणी जाहीर केलं. आणि म्हणून प्रत्येक मे महिन्याचा प्रत्येक दुसरा रविवार हा जागतिक मातृदिन म्हणून संपूर्ण देशभरामध्ये साजरा होत असतो. आपल्या देशात देखील राष्ट्रपिता महात्माजी गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचा जो जन्मदिवस आहे तो देखील 2003 पासून 11 एप्रिलला कस्तुरबा यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हा भारत सरकारने राष्ट्रीय मातृदिन म्हणून त्या ठिकाणी घोषित केलेला आहे. तर एप्रिल आणि मे हे दोन्ही महिने लागून येत असताना आईचं जागतिक महत्त्व, या पृथ्वीवरचं महत्त्व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद ज्या साहित्यिक संस्थेच्या संपूर्ण जगभरामध्ये 100पेक्षा अधिक शाखा असून विविध वंचित लेखक, कवी, साहित्यिकांना व्यासपीठ देण्याचं काम अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद करत असते. आणि बागुगल वेबसाईट ही माझी वेबसाईट आहे. गेल्या 2 ते 3 वर्षापासून या वेबसाईटला तयार केल्यानंतर लाखो व्ह्यूज या वेबसाईटला आलेले आहेत आणि त्याचा आकडा आता कोट्यवधीच्या पार गेलेला आहे. विविध स्पर्धा, प्रशिक्षण, सेमिनार, वेबिनार यांच्या माध्यमातून सर्वसामान्य शिक्षक, पालक, विद्यार्थी यांना जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण, त्याचबरोबर वेबिनार, सेमिनार यांचं अप टू डेट उपलब्ध करून देणं हे या वेबसाईटचं काम आहे. आणि म्हणून एक ऑनलाईन पातळीवर आणि ऊन वाढत असताना हा मे महिना आईच्या आठवणींनी, आईच्या आशीर्वादाने सुखद व्हावा म्हणून ही आईचं मायालय नावाची एक सुंदर अशी संकल्पना आज आपण सादर करत आहोत. आणि माझ्याबरोबर आहेत संदीप कुंडलिक डोळस साहेब, ज्यांनी एका वेगळ्या मातेच्या
पोटातून जन्म घेऊन एक वेगळं असं रसायन या मुलाने, या उद्योजकाने आणि या आस्मादिकाने संपूर्ण जगाला दिलेलं आहे. आणि आज आपण त्यांचा गोड असा विषय आहे, आईवडील नसताना, आईवडील असताना जी मुलं जगतात आणि पुढे येतात आणि स्वतःला सिद्ध करून दाखवतात आणि ती सांगतात की मी माझ्या आईचा गोड मुलगा आहे, मी माझ्या वडिलांचा गोड मुलगा आहे. तर आपल्या कामातून, श्रमातून, गुणवत्तेतून आपल्या आईवडिलांच्या आठवणी जागवणारे सन्माननीय संदीप डोळससाहेब आपल्या समोर आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे डोळस सर. आणि आज आम्हाला जाणून घ्यायचं आहे तुमच्या आईबद्दल, तुमच्या वडिलांबद्दल. आणि खेदही होतोय आणि थोडंसं दुःखही वाटतंय की आज संदीप डोळस या नावाच्या आसपास त्यांची वडील पण देखील नाहीत आणि आई देखील. 2009 साली वडिलांचं निधन झालं आणि 2021 साली आदरणीय 2021 साली आदरणीय त्यांच्या मातोश्री त्यांचं निधन झालं. आणि मग 2009 ते 21 एवढ्या कालावधीमध्ये आईने आदरणीय संदीप सर आणि त्यांचे सर्व भावंड यांना सांभाळलं आणि वेगाने रात्रंदिवस कष्ट करून या माऊलीने ह्या परिवाराला, या घराला आणि या समाजाला देखील उभं केलं. समाजामध्ये एक चांगली प्रतिष्ठा, मान सन्मान आणि त्याचबरोबर समाज मान्यता मान पावलेलं डोळस कुटुंबीय आज ऋणानुबंधामध्ये आहे, आज कर्जामध्ये आहे, आईच्या प्रेमाच्या कर्जामध्ये आहे. आणि ह्याच माऊलीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. नुकतंच त्यांचं प्रथम पुण्यस्मरण या परिवाराने शिंगवे नाईक या गावामध्ये संपन्न झालं आणि त्या ठिकाणी हरिभक्त परायणकार महाराजांचं सुंदरसं कीर्तन झालं, ज्यांनी समाजाच्या डोळ्यामध्ये अंजन घाललं, आईवडिलांचे महत्त्व सांगणार. तर मी आता माझं बोलणं थांबवतो आणि संदीप कुंडलिक डोळस या मुलाला, या युवा उद्योजकाला थोडंसं बोलतं करण्याचा प्रयत्न करूया. तर संदीप सर, काय वाटतं तुम्हाला आईबद्दल? आज ही मुलाखत आपली होती आणि आईनंतरचा माझ्या मते हा तुमचा दुसरा मातृदिन असेल. बरोबर. की आई नाही आत्ता होती, तिची बसायची जागा, तिची उठायची जागा, तिच्या घरातल्या वस्तू, तिचे कपडे असतील, तिच्या चपला असतील, तिचा हाक मारणं असेल, अशा अनेक गोष्टींनी संदीप हळवा होत असतो. आणि असा संदीप आज तेवढीच आईची ऊर्जा घेऊन पुढे जातो. काय वाटतं आईबद्दल? प्रथमतः आईबद्दल बोललं हवे तेवढे कमीच राहते. आणि समाजामध्ये प्रथमतः गुरु आपली आईच असते. थोडं मोठे नाम जातं. आणि सांगायचं झालं तर कोठे न मागता भरभरून मिळणारं दान म्हणजे आई आपलं. आणि विधात्याच्या कृपेने निर्मळ वरदान म्हणजे आईचे. क्या बात आहे, वा. आई म्हणजे पाहावी, आई लिहावी, आई ऐकावी, आई गावी, आई शपथ, आई ही जगावी. क्या बात. प्रथमतः आईमुळेच मी आज इथपर्यंत आलेलो आहे. 2009 मध्ये वडील एक्सपायर झाले. तेव्हा माझं शिक्षण चालू होतं आणि मोठे बंधूंनी पण खूप परिश्रम घेतले आहे. आणि घर आई आणि मोठे बंधू आजही पाहत होते. आईला जाऊन 1 वर्ष झाले. समाजामध्ये आईचा दबदबा खूप मोठा होता. क्या बात. भाऊबंदामध्ये म्हणा, आपल्या पाहुणे रावळ्यामध्ये म्हणा, कारण की आईचं वर्चस्व खूप मोठ्या प्रमाणात होतं. आणि आज जो बी आहे मी, आमचं घर म्हणा, आपलं कुटुंब म्हणा, ते फक्त आईमुळंच आहे. आईने 20-25 वर्ष काबाड कष्ट केलेले आहे आपल्या आईने. आणि आईचाच वारसा आपण पुढे चालायचा प्रयत्न करू राहिलो. आईचं 1 वर्ष पूर्ण झालं, पुण्यस्मरण पण आपण केलं. आणि त्यावेळेसच शपथ घेतली की मी पूर्ण फॅमिलीची, पूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेईन आणि जे आईच्या पायावर पाय ठेवून पुढे चालण्याचा प्रयत्न करेन. आईचा आशीर्वाद सदाकाळ आमच्या सोबत आहे इथंच. आणि आई आजही आमच्या सहवासात आहे असंच वाटतं. आई गेली असं वाटत नाही कधी. समाजाने खूप काही दिलं, पण समाजाला आमच्या आईने खूप काही दिलं. आता आमच्या समाजाचं सांगायचं तात्पर्य झालं की आमच्या आईचा दबदबा सगळ्या ठिकाणीच आहे. आईने स्वतः निर्माण केलेलं आहे सगळं. स्वतःचं वर्चस्व, स्वतःचं बोली. आई प्रेमळ पण तेवढीच, आई रागीट बी तेवढीच, पण जिथल्या जिथं
आपण सांगायचं तात्पर्य झालं तर आपलं जे पाण्याचा अवतार असतो, जसा पाणी ग्लासमध्ये गेलं तर ग्लासचं रूपांतर करतं, बशीमध्ये गेलं तर बशीचं रूपांतर करतं, तसं आमच्या आईचा स्वभाव आहे. आई सगळ्या गोष्टीमध्ये मॅच व्हायची आमची. आणि एवढं मोठं कुटुंब आईच्या सगळं म्हणजे आईच्या मार्गदर्शनाखालीच आपलं सगळं चालायचं. आता एक उदाहरण सांगायचं झालं तर आमचे मामा आहे रावरीचे. मामाचं वय असेल 60-65, मामीचं वय 55-50च्या आसपास असेल. त्यांचं जरी कधी भांडणं झाले तर मामा डायरेक्ट आईला घेऊन जायचे, म्हणजे आज जायचं आता वर्षापासून नाही, पण तिथं फक्त आईचं जरी जाणं झालं तर ते सगळं सायलेंट मोडमध्ये यायचं. म्हणजे आईचा एवढा दबदबा, किंवा आमच्या समाजात कोणाचं जरी वाद झाले आपल्या गल्लीत म्हणा गावात म्हणा, आईला म्हणजे सगळे विचारायचं नाही का, आईला बा प्रत्येक गोष्टी बा नानी असं आम्ही नानी म्हणायचो. नानी जरी ती त्या ठिकाणी जर गेली तर ते सायलेंट मोडमध्ये यायचं. म्हणजे जेवढं आईने कमवलेली ती प्रॉपर्टी म्हणजे आईचं ते वर्चस्व स्वभाव होता. आई म्हणजे आई आमची एवढी शिकली नाही, पण आमच्यापेक्षा जास्त हिशोबी बॉटर करून दाखवायचे. जेवढं आपण नाही तेवढ्या वेळेस करत तेवढं आई करून दाखवायची. आणि आईचं सगळ्याकडे दबदबा, पाहुणे रावळे म्हणा, आपल्या समाजात म्हणा, गावात म्हणा. आणि आई कमीत 20-25 वर्ष आईने काबड कष्ट केले. आधुनिक भाषेचं कारण म्हणजे आता आईचा आम्हाला वाढदिवस माहीत नसायचा, तर आम्ही 8 मेला वाढदिवस मदर डे म्हणून आईचा साजरा करत असतो. कोरोना काळात आमची संकल्पना होती, पण कोरोना काळात आम्ही छोटेच केली घरी. पण आज ज्या दिवशी मातृत्व दिन असतं त्या दिवशी आम्ही आईचा बड्डे केला. त्याच्यामुळे तो काळ आमच्यासाठी खूप विस्मरणीय असतो, की बुवा नाही का, त्या दिवशी खूप आठवण येते. असं की आम्ही सगळं मोठे बंधू, आमचे पुतणे, आमच्या वहिनी, असं नाही, आम्ही सगळे मिळून ते वाढदिवस साजरा करायचो. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, आईसारखं आनंद कोणालाच होणार नाही. जे समाजात आपण ग्रोथ घेतो, समाजामध्ये एखाद्या गोष्टीची बा सगळ्यात जास्त आनंद होत असतो तर ते आईलाच होतो. क्या बात आहे. वा. माझं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आम्ही म्हणजे मला आठवतं तसं 10x10ची रूम होती आम्हाला. त्याच्यामध्ये आम्ही 2 भाऊ आणि आमचे आईचं एवढं प्रेम आहे. आमचे 2 नंबर चुलते एक्सर झाले. आमची चुलत बहीण, आम्हाला सख्खी बहीण आहे, आमच्या चुलत बहीण, आमचा चुलत भाऊ 85% डिस्मेंटल आहे. हां, तर आईने त्या दोघांना अजूनच जीव लावलं. पुतणीचं लग्न केलं, ते मुलगा चुलत भाऊ आमच्याकडेच आहे. म्हणजे आईने आज कधी भेदभाव नाही केला की हे मुलं माझे धीराचे भाई. आईने आपली मुलं म्हणून सांभाळलं. हां, आज म्हणजे 85% आमचं चुलत भाऊ डिस्मेंटल आहे, तरी आईने सगळं तिची काळजी घेतली. आम्हाला पण त्याच्यामध्ये काळजी घेऊन सगळ्या एकरूपने हे वारसा पुढं चालत राहिला. वाईट वाटतं की आईला अजून 20-25 वर्ष लाईफ आयुष्य लाभलं असतं, परंतु शेवटी देवाच्या हातात आहे. कोरोनामध्ये आई एक्सपायर झाली आपली. पण समाजामध्ये जे आपल्याला करण्याची उत्सुकता असते बा, एखादा काम आहे, एखादा आपल्याला कामाचं मोठं भेटलं बा, एखादा आपल्याला सत्कार झाला किंवा एखादी गोष्ट घेतली, पण सगळ्यात जास्त आपल्या आईला आनंद होतो. माझ्या लेखन घेतलं, हां, माझं पोरग पुढे गेलं. आणि म्हणजे सांगायचं तात्पर्य सगळ्यात जास्त निस्वार्थ प्रेम करणारे आईचे. सगळे जे त्याच्या पद्धतीने करत असते, पण सगळ्यात जास्त आनंद बा कोणते आपण आता मग असं कसं असतं, मनामध्ये एकच कल्पना असते बा, एखादी गोष्ट आपल्याला करायची त्याच्यासाठी आपलं कोणतरी पाठीवर थाप मारली पाहिजे, ती फक्त आईच होती. आज आमचे मोठे बंधू आहे ते पण खूप प्रेमळ आहे. आमच्या वहिनी आम्हाला सगळ्याला जीवन होता, परंतु जी आईची पोकळी ती कधी भरून नाही निघून येणारी पोकळी. हां, ती कधी नाही भरून येणार आहे. आईने सगळ्यांना जीव लावला, सगळ्यांना प्रेम केलं. वा. परंतु सांगायचं तात्पर्य आहे ज्याला आई येते मी तिची काळजी घेतली पाहिजे. क्या वा. सांगायचं एवढंच आहे, समाजामध्ये ज्याला आई आहे हे त्याला किंमत कधी कळते, ज्याला किंमत कळते. तसं आमच्या आई आधीपासून आम्ही आईच्या शब्दाच्या बाहेर कधी नाही. आणि आपण आईला वचन पण दिलं की की सगळ्यांची आपण काळजी घ्या. समाजात सांगायचं एवढं तात्पर्य बघू की आई ती आईच असते. आई कोणत्या अँगलने पण आपल्याला ती जीव लावणार,
हाणणार मारणार, शेवटी ते प्रेमच असतं. हं. सांगण्याचं त्याचं मारण्याचं मागं पण एक उद्देश असतो. उद्देश असतो तिचा. आईने कधी मला आयुष्यात कधी आतापर्यंत एवढं मोठं असतं मी कधी मला हाणलं नाही, काही नाही. शाब्दिक क्या बात. शाब्दिकनेच आजपर्यंत इथपर्यंत आणले. आणि जे काय असेल ते मी आईच्या कृपेनेच. वा. आपण गाड्यांवर पाहतो, आपण घरांवर पाहतो, गाड्यांच्या नंबर प्लेटवर पाहतो आई तुझा आशीर्वाद. प्रातिनिक स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी माय गप्पा, आईविषयीच्या गप्पा या ठिकाणी मारत आहोत संदीप कुंडलिक कोळस या युवा उद्योजकाशी. आणि संदीप सर स्वतःच्या आईबद्दल, आईबरोबर बोलताना तुमच्या आमच्या सर्वांची आई जी असते त्याचं एक प्रातिनिक स्वरूपामध्ये मनोगत आणि कथन ते व्यक्त करताय. मला अनेकांनी प्रश्न विचारला की कवी, लेखक, व्याख्याते, कलाकार आहेत जगामध्ये भरपूर, तर त्याच्यापैकी तुम्ही निवडले असते तर ते लोक अलंकारिक बोलले असते, ते लोक छान सुसंस्कृत पद्धतीने वेगळ्या टोनमध्ये बोलले असते, असं मला अनेकांचे फोन आले. परंतु संदीप डोळस हे नाव निवडणं मागं कारण तितकंच वेगळं आहे, डोळ्यात पाणी आणलं. एक 8 दिवसापूर्वी त्यांच्या मातोश्रीचं प्रथम पुण्यस्मरण होतं आणि त्या ठिकाणी काही मान्यवरांची मनोगती होती आणि शोकसभा होती छोटीशी, तर मी सूत्रसंचालन करतो त्या ठिकाणी मी गेलो. तर जेव्हा आईबद्दलची एक छोटीशी ऑडिओ क्लिप चालू होती, ती क्लिपसुद्धा संदीप सरांनी बनवली. ह्या आपल्या रेकॉर्डिंगमध्ये ती क्लिप तुम्हाला ऐकायला जरूर मिळणार आहे. आणि ती क्लिप चालू असताना तिथे एका झाडाच्या बाजूला उभं राहून मिस्टर संदीप हे रडत होते आणि डोळ्यामध्ये त्यांचे पाणी होतं. आणि ज्यावेळी माझा हा कार्यक्रम मला घ्यायचा अशा पद्धतीने शरदजी गोरे साहेब यांच्याशी मी बोललो. आणि ज्यावेळी मी डिझाईन करत असताना 2-3 लोक झाले, अजून कोणता माणूस घ्यावा जो आउट ऑफ द बॉक्स असेल, आउट ऑफ द फ्रेम असेल आणि त्याच्याकडे नॉर्मल सामान्य भावना असतील, एक जनरल त्याचे इमोशन्स असतील आईबद्दलच्या. सामान्य माणसाला देखील मन असतं, त्याला देखील आई असते, तर तो त्याची आई सामान्य शब्दामध्ये कसा मांडेल. कवी, लेखक, वक्ता, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, वकील नसताना एक साधा उद्योजक, त्याचं काम फक्त स्वतःच्या उद्योगाशी आहे. मग इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टरशिप ते करतात, त्या गोष्टींची संबंधित त्यांच्याकडे शब्दसाठा किंवा विचार असतात, व्ह्यू असतात. परंतु अशा माणसाकडे आईबद्दलच्या काय भावना आहेत हे जाणून घेण्यासाठी संदीप डोळस हा अस्मादिक हे व्यक्तिमत्व आज आपण यांच्याशी गप्पा मारत आहोत. मला असं विचारायचं आहे संदीप सर, तुमच्या आईचा स्वभाव कसा होता? स्वभाव तसं पाहिला तर मोठे स्वभाव पाहिला तर गोड स्वभावाची आई आमची होती. आणि ज्या वेळेस जो अधिकार गाजत असतो, मग ज्याला जे उत्तर द्यायचं असतं ती त्या टायमाला बरोबर द्यायची. क्या बात. सांगायचं झालंच तर एखाद्याला तिखट शब्दात पण ती बोलायची, तेवढं ती प्रेमाच्या शब्दात पण बोलायची. वा. ज्या गोष्टीचा जेणे फरक पडेल त्याच गोष्टीत ती राहतायची. बर. आणि आता घरामध्ये राहताना सगळ्यांना ती मिळून राहायची, सगळ्या मिळून घ्यायची. बाबा कोणाचं जरी चुकलं तर ते ॲडजस्ट करणं, सगळ्यांना चुकलं तरी सांभाळून घेणं, एखादा चुकीत शब्द जरी आला तर त्याला ॲडजस्ट करून सांगणं, वेळेनुसार नाही का बाबा काही प्रॉब्लेम झाले तर ते सगळ्याला मन मिळून सांगणं, गुढीच सांगणार, हा तिचा स्वभाव राहायचा. त्यामुळं कसं असतं, माणसाला किती जर राग आला की तो सायलेंट मोडमध्ये लगेच यायचा, लगेच शांत व्हायचा. तसं ती आईची आमची पद्धत राहायची की कोणत्या गोष्टीला अन्याय नाही केला, जो मोठा ह्यो लहान नाही, सगळ्यांना समान धरलं. पाहुणे रावळेत म्हणा, आपल्या गावात म्हणा, सगळ्यांना जिथं तिने धरलं. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल की आईचं कमीत कमी दर सकाळी कमी 10-12 जण आमच्याकडे राहायचे. दावती ह्यो आला चहा घ्यायला, हे आला, म्हणजे तेवढा आईचा गुतोळा होता, तेवढं आईचं प्रेम होतं. आईचं सांगायचं म्हणजे असं कधी कधी असं डोळ्यातून ऑटोमॅटिकली पाणी येलं जातं की आईचं ते आई होती तेव्हा घर असं भरून राहायचं. आज ती उणीव भरून नाही येणार आपली असं. मग तुम्ही घरी गेले, गाडी लावता, जेव्हा आई होती तेव्हा तुमचे डोळे कोणाला शोधायचे? म्हणजे आता मी जर मुंबईला गेलो बाबा, कधी बाहेर आउट ऑफ जायचो, मुलाचे पण पण फोन करायचे, पण जोपर्यंत मी घरी येत नसायचो तोपर्यंत नाही मला फोन करायचं. कुठं गेला, कधी कधी जेवला का, खाल्ला का, म्हणजे सांगायचं आजपर्यंत आईची असेल कधी भरून नाही.
आई शेवटी आईच असते असं. जेवढा आईला आनंद होणार तेवढा कधी कोणाला कोणाला होऊ शकत होऊ शकत नाही. संदीप सर, आईचे कोणते गुण तुमच्यात उतरले? असे कोणते गुण आहेत की तुम्हाला वाटतं हे मी आईसारखं करतो? आईचं एकच गुण आपण आपल्यामध्ये म्हणजे आधीपासूनच आहे, हां. मी कधी कोणाचा दोष करत नाही. हम्म. आणि कधी भावना एखादा सेल्फिश भावना आहे हम्म. व त्याच्याकडून भेटायचे म्हणून त्याच्या संग संपर्क कधी ठेवत नाही. हां. निस्वार्थ आपण त्याच्या संग बोलत असतो. काम करा. हा, आणि आई आमची कधी घाबरली नाही. तोच गुण आपल्यात आहे. बरं. कोणती कंडिशन आली तर मी कधी घाबरत नाही. वा. एवढेच आपण गुण घेतलेले. आणि आईचं निस्वार्थ आहे. कोणाचं लाल सपोटी बोललं, कोणाला लाल सपोटी करी हा विषयच नाही. कोणी असू, चहा पाणी नाश्ता त्याचं काय असेल त्याचं, कोण अपेक्षा कधी नाही ठेवली काही हे पाहिजे, हे बोललं पाहिजे, हे केलं पाहिजे, असं कधीच नाही. किती जणांचं घर आहे तुमचं आता? किती सदस्य आहे? आता आमचे म्हणजे आमची चुलत बहीण होती, तिचं लग्न झालं आता. आमचे पिंटू भाऊ, मोठे बंधू, आमच्या बहिणी, मिसेस आणि 3 मुलं आहे. आणि असं आम्ही 8-9 जणांचं कुटुंब होतं. मग सगळ्यांना घरात चुकल्यासारखं असं वाटत असं, इथं नानी होती, बरोबर. इथं असं हा प्रसंग घडला तर नानी असं बोलली प्रत्येक असती. क्षणाला आठवण येते आईची आमची. तो प्रसंग राहिला असता तर नानी बोलली असती. आता जर समजा चुकून माकून छोटे वाद झाले तुमचे, सहज हे होणार आहे, चिडचिड होत असेल आई नसल्यामुळे, हो. तर तुम्हाला जाणवतं नाही इथं नानी हे बोलली असती, इथं म्हणजे नानी पाहिजे. असं घडलं का एवढ्यात काय? एवढंच म्हणजे आई आमची आई नानी होती ना, म्हणजे आई होती. आमच्या मोठे बंधूंना खूप राग येतो नाही का, म्हणजे ते वडिलांचा असं रागीट स्वभाव आहे. हां. ते मन मिळव सर प्रेमळ आहे. पण पोरांना तू खूप बोलतो नाही का, वळण लागावं भावना असते हां. त्याच्यावर. हां. तर मोठा आमचा पुतण्या म्हणजे साई, हं. त्याला तो लय बोलतो नाही का. पण आई जर असे ना, तो जर बोलला तर तरी ते शांत व्हायचं. म्हणजे पोरांचं बाबतीत भाऊ, पोरांना काही झालं तर आई आमची आपल्या मळ्यातच आहे 1-1.5 किलोमीटर, एक उतर नाचत होती. हं. मला म्हणजे भैया दिदीची सायकल मळ्यात पाऊस आल्यामुळे मळ्यात राहिली ती हं. हं. दादा यांच्या तिघांची. मग आई म्हणे मला म्हणे एकदा यांची सायकल घेऊन ये मळ्यातून. हं. भाऊला पण म्हणे, पण कोणी गेलंच नाही. आई पायी तिघांना घेऊन मळ्यात गेली बरं. चिखलात आणि त्या सायकली घेऊन आली. म्हणजे हा जर पोराला म्हणजे आमचे छोटेचे म्हणजे आता 9-10 वर्षाचे आहे, पण त्यांना पण आज आजीचे खूप आठवण येते असं. कारण की ते आजीकडेच राहायचे. हं. आमचा दादा नगरला होता, आटर पाटीलला, तर आई दररोज घेऊन जाणार आणि घेऊन येणार. जेवण. मग तेवढं ते आजीचं तेवढंच काम. म्हणजे कुणी असो, आता गल्लीतले लहान पोरं जरी असले, आमच्या पुतण्याचा नातू आहे, तो छोटाच होता 2-3 वर्षाचा, तो सुद्धा सकाळी यायचा आजीकडे. हं. आल्याबरोबर उठायला यायचं तिथं. हं. म्हणजे आईचा स्वभाव एवढा गोड होता की कुणी आलं तर आईला चिटकायचं नाही. क्या बात आहे. वा. म्हणजे जीव जरी लावला तर रानातलं पाखूर पण जवळ येऊन बस, असं ते आदर्श होता आईचा. वा, वा, वा. आपण गप्पा मारतोय संदीप डोळस यांच्या आईविषयी, आणि आईचा स्वभाव कसा होता. त्यांनी एक जागतिक असं त्यांचं मत मांडलेलं आहे. मला असं वाटतं जगातला कुठलाही मुलगा आईबद्दल संदीपपेक्षा छान अजिबात बोलू शकणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं. कारण ह्या आतून येणाऱ्या निर्मळ भावना आहेत, ज्याला कुठलाही मळ नाही, ज्याला कुठलाही लेप नाही, कुठलाही मलम लावलेला नाही. आत्ता आपण गप्पा मारत आहोत खेड्यातल्या आईविषयी. आई खेड्यातली असो किंवा मोठ्या सिटीमधली असो किंवा मोठ्या देशातली आई असो, महासत्तेतल्या देशातली आई असो, नोकरी करणारी काम करणारी आई असो, कुठलीही आई असो, तिचं फक्त काम करण्याचं ठिकाण किंवा भाषा तिची थोडी वेगळी असेल, परंतु तिचं आई म्हणून जी भूमिका असते ही सगळीकडे आपल्याला सामायिक सापडते. शेतामध्ये काम करत असताना एक वेगळे कष्ट या माऊलीने उपसले. कितव्या वर्षी आईचं निधन झालं तुमच्या? आता ॲक्च्युली एज आईचं माहीत नाही आहे, पण 60-61च्या आसपास आईचं झालं. आपण 60 पकडू, 61 पकडू. 60 वर्ष ती माऊली जगली. आणि तुम्ही किती वर्षाचे असताना, आता किती वय आहे तुमचं? आता माझं 32. 32 वजा 60 केली तर आपण एक पकडू 60-61 30 वर्ष. 30 वर्ष सहवास संदीप सरांना त्यांच्या आईचा लाभला. तर मला असं म्हणायचं आहे, तुम्ही म्हणाल की सर तुम्ही असं काय म्हणता, मी म्हणेल की तुम्ही लकी आहे, तुम्हाला 30 वर्ष सहवास लाभला. जगात काही मुलं असे आहेत आजही की त्यांना
30 वर्षात शून्य काढून टाकला तर 3च वर्ष सहवास लाभलेला आहे यायचा. बरोबर. 3 वर्षापासून थोडा अजूनही खाली येतो, वर्षानंतर महिने. काही मुलं अशी आहेत त्यांना 3 महिन्याचा आईचा सहवास लाभला असेल. काही मुलं जगामध्ये असे आहेत, महिने पण सोडून देतो मी, 30च दिवसाचा सहवास लाभलेले काही जगात मुलं आहे. आहे ना, बरोबर. 30 दिवसापेक्षा थोडंसं अजून खाली येतो मी, दिवसानंतर विषय येतो थेट तासांवरचा. काहींना फक्त 30 तासांचाच आईचा सहवास लाभलाय, काहींना 3च दिवसांचा सहवास लाभलेला आहे आणि काहींना 30च मिनिटाचा सहवास लाभला असेल, काहींना 3च मिनिटाचा सहवास लाभला असेल आणि काहींना 3च सेकंदाचा सहवास लाभला असेल, काहींना 3 नॅनो सेकंदाचाच फक्त सहवास लाभला असेल. काही केसेस असे आहे की बा आईचा जन्म झाला आणि आपलं मुलाचा जन्म झाला आणि त्याच्यामध्ये आई समजा काही क्रिटिकल कंडिशन असतील, फिजिकल मेडिकल, त्याच्यामध्ये आई एक्सपायर झाली. तर मी एक शब्द वापरला या ठिकाणी की आईचा जन्म झाला. तर हेही वाक्य माझ्या दृष्टीने बरोबर आहे असं मला वाटतं की त्या बाईचं जर पहिलं ते बाळ असेल तर ती त्या बाळाला जन्म देते, त्यावेळी बाळाचा जन्म होतो, बरोबर. तोपर्यंत ती आई नसते आणि जन्म झाल्या ती जन्म जेव्हा देते त्यानंतर तिचा आई म्हणून जन्म होत असतो. तर मी असं मुद्दा म्हणेल की लकी आहेत संदीप सर की ज्यांना 30 वर्ष आईचा सहवास लाभला. आता मी असं म्हणतो की 30 वर्ष तुम्ही आईच्या पदराखाली राहिले, तिने तुम्हाला सांभाळलं, सुखदुःखामध्ये सहभागी करून घेतलं आणि हात धरून बोट धरून तिने तुम्हाला इथपर्यंत आणून सोडलेलं. तर संदीप सर तुम्ही किती लकी आहात. आणि मग ज्यांना आईच माहीत नाही, आई ही कन्सेप्टच माहीत नाही किंवा आई काय असते, अशा अनाथ आश्रमाच्या मुलांशी जर आपण आई असलेल्या मुलांनी जर आपली तुलना केली तर आपल्याला निश्चितच लक्षात येईल की ज्यांना ज्यांना आत्ता आई आहे आणि ज्या लोकांची आई 110 वर्ष 115 वर्ष 125 वर्ष जगते, असे काही लोक, असे काही मुलं या जगात आहेत की ते आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये सोडतात, घरातून बाहेर काढून देतात. अशा अनेक नकारात्मक घटना समाजामध्ये घडत आहेत आणि त्या सगळ्यांसमोर संदीप डोळस हे अनोखं आणि वेगळं उदाहरण आहे. 2009मध्ये तुमच्या वडिलांचं निधन झालं, त्यानंतरचा जो प्रवास आहे 10-12 वर्षांचा, आईने घर सांभाळलं, घराला एकत्र केलं, दुःख बाजूला ठेवून तिने कच्चे बिच्चे सगळ्या पिल्लांना आजपर्यंत मोठं केलं. तर ह्या आईच्या प्रवासात कष्टाबद्दल तुम्ही काय सांगा. 2009ला वडील काही कंडिशनमुळे एक्सपायर झाले, परंतु वडील आमचे फॉरेस्टमध्ये होते, आजारी असल्यामुळे ते एक्सपायर झाले 2009ला. बरं. त्यावेळेस मी शिकतच होतो आणि तो काळ पण बेकारच होता. पण तेव्हा नंतर आईने खूप कष्ट केले, हां. घराला एकजूट ठेवलं. जी वडिलाची पोकळी होती ती आईने भरून काढली. बरं. कोणत्या गोष्टीत कोणत्या कंडिशनमध्ये वडील आठवून दिले नाही. आईच आमची वडील पण बनली आणि वा. आई पण बनली. क्या बात आहे. वा. आईने खूप कष्ट केले, काबड कष्ट. 20-25 वर्ष झाले. 2011ला माझं जेव्हा लग्न झालं तेव्हापासून आईला कामाला जाऊन दिलं. पण आई दररोज मला टोमणी मारायची की मी कामाला गेले असते तर तब्येत व्यवस्थित राहते. हां. काही काही गोष्टी अशा होत्या जे आईच्या प्रेमामुळे वातावरण तयार केलं होतं. हां. 2-3 वस्तीवर नाही का, हं. त्यांचे फोन यायचे, नानी या बुवा, असं कोणतं काम असेल तर ते नानीच्या हातानं नानीला बोलवायचं. हा. हं. तर नानी मला सांगत नसं, मी जर काम मी आलो सकाळी 9-10ला निघून, माझी वाट बघायची कधी जाणार. हं. ती मी गेल्याच्या नंतर ते तिकडे जाणार, बरं. कारण मी बोलन म्हणून जाईल आणि माझ्या यायच्या आधी घरी येणार. बरं. म्हणजे ते एक माणसाला कसं असतं, काही काहींची टेंडन्सी अशी असते, हं. काही नाही काम केल्याशिवाय करमत नसतं. काय काय कामं केली आहे. आईनी म्हणजे आईच्या सानिध्यामध्ये आईवर विश्वास ठेवून कमीत कमी गावातील 20-25 जणी लेडीज राहायच्या, जे आईची एक टोळी राहायची कामाची, कांदे लावणं, खुरपणं, शेतीचे कामं, शेतीचे कामं, जोरात कष्टाचे काम, ऊन वारा पावसातले काम. हो. त्यावेळेस आम्हाला काही शेती बिती नव्हती, 10-10चं मातीचं घर होतं. हां. पण त्या काळात आईची 20-25 जणांची गँग असायची. आई प्रत्येक गावात नांदगाव, शिंगोदी, रेल्वे इकडे सगळं आईचं, म्हणजे सगळीकडे आईच्या गँग त्या घेऊन ते कामं करायचे. खुरपणं म्हणा, तुमचं ऊसाचं हे म्हणा, किंवा कांद्याचं काम म्हणा, गव्हाचं म्हणा, सोमणी, अशी कामं आई करायची. आणि मग तेव्हा रात्री अपरात्र व्हायचं, तिने खाल्लं नाही खाल्लं, पण तिच्या मनामध्ये इच्छा असायची माझी लेकरं उपाशी राहते.
नाही तो काळ होता कमीत कमी 10 वर्षाचा काळ, खूप कष्टाचा होता. हं. जेव्हा आपल्याकडं कंडिशन अशी होती तेव्हा आमची आर्थिक अडचण खूप कंडिशन होती. जेव्हा अशी कंडिशन होती का कोणा एखादा पदार्थ आहे हं, हं. आपल्या मनात भावना होती ते आपण घ्यायला पाहिजे किंवा खायला पाहिजे, पाहिजे आपल्याकडे पण बदल. त्यावेळेस अशी कंडिशन होती की त्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे पैसे नव्हते. नसायचे. ती कंडिशन तशी होती तेव्हा. तुम्ही जिलबी बुंदीचे एक उदाहरण दिलं तर ते काय बरं? हा म्हणजे आता एखाद्या हॉटेलमध्ये जिलेबी आहे आपल्यासमोर, हां. पण जिलेबी आपल्याला खूप आवडते, हं, आपल्या मनात खूप आहे, परंतु आपल्याकडे खिशात पैसे नाही, हं. म्हणून ती आपण खाऊ शकत नाही. शिक्षणाचं पण असंच एक उदाहरण आहे माझं. हं. म्हणजे माझा एक मित्रच राहायचा, म्हणजे शिक्षण कसं केलं आपण, आई मला चपाती द्यायची घरून नाही का, हं, हं. आणि कॉलेज गेल्यावर माझा एक मित्र आहे ते वडा सांबार घेणार, हं. ते वडा तो खाणार, ते सांबार असेल त्याच्यात चपाती बुडून मी खाणार. बाप. ही त्या दिवशी तवाची ती कंडिशन होती. म्हणजे सांगायचं लाज वाटत नाही, आपण जे कंडिशनमधून आलो ती कंडिशन आपण सांगतो आणि त्याच्यातूनच आपण आदर्श घेऊन त्याच्यातून आज शिकलो, त्याच्यामुळे आज मी या कंडिशनला आहे. ह्या कंडिशनला आज मी कोणत्या गोष्टीला घाबरत नाही, कारण का आपण प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेऊन इथपर्यंत आलेलो आहे. क्या बात आहे. एक काळ असा होता की काही खायला नसायचं, पण आज आईच्या कृपेने सगळं जिथल्या जिथे, पण आज आई नाही. पण आज नाही. म्हणजे ते सांगायचं तात्पर्य तेच आहे की ज्या कंडिशन आमचे वडील पण खूप कष्ट केले वडिलांनी, हां, वडील पण लवकर गेले, वडिलाची पण आईच नाही झाली कधी. हां. आणि आईसाठी पण आता आईचे म्हणजे आम्ही आईला कोणत्याच गोष्टी नाही म्हणलो नाही. आई दरवर्षी हं, प्रत्येक देवधर्म करायची, हं. 4 आईनीच पूर्ण केले सगळे. हं, हं. आईला आम्ही कधी आडवं नाही आलो, आई देव धर्म करणार प्रत्येक, म्हणजे 4 आई प्रत्येक वर्षी हे देव ते देव असं सगळं करून घेतलं आई. हं, हं. दर्शन सगळे देव धर्म आईला परमार्थामध्ये जास्त येते, जास्त वेळ असल्यामुळं हं. म्हणजे आईची इच्छाच राहायची, प्रत्येक कार्यक्रमाला आपण बहिणी ठेवणार, प्रत्येक म्हणजे ते आईची एक इच्छा होती, त्याच्यानुसारच आपण वागलो आतापर्यंत. आणि परमार्थामध्ये आईचं वेळ जास्त होतं. आई प्रत्येक दिंडी जाणार, आळंदीची जाणार, पंढरपूरला जाणार, पायी जाणं. पायी जाणार बाप. दरवर्षी. हं. दरवर्षी आपण घरी 3-4 दिंड्या जेवू घालणार की आईची ती प्रथा असायची, आईची ती इच्छा राहायची. गावात जरी सप्ते असेल तर आपले सप्त्याचे पंगत राहणार, ते आईचं परमार्थामध्ये असल्यामुळे ते सगळं व्हायचं आपण. आणि तसं आपण आईला पण कधी नाही म्हणलो, त्या भावनेतूनच आपण सगळे करत राहिलो, ते वारसाच आपण पुढं पण चालित राहणार. जे आईच्या यथाशक्ती बुवा आईची इच्छा होत्या ते आपण पूर्ण करणार, आईची जेव्हा त्या राहिलेल्या अपेक्षा ते पण आपण त्या पूर्ण. पूर्ण करायचं आपलं मानस आहे पुढचा. आपण या ठिकाणी गप्पा मारतोय संदीप डोळस या युवा उद्योजकाशी. आणि आईवडील नसताना एक युवा मुलगा त्यांच्या प्रेरणेने, त्यांच्या संस्काराने कसं पुढं जातो याचं उदाहरण आहे तर संदीप डोळस म्हणून. तर त्यांना मला पुढं असं विचारायचं की तुम्ही आईला विसरणार तर कधीच नाही, परंतु भविष्यामध्ये येत्या कालावधीमध्ये जसजसं आई गेल्यानंतरची वर्षे जातील तसतसं इतर समाजातल्या किंवा तुमच्या आसपासच्या गावातल्या आयांबद्दल तुमची काय भावना असेल, किंवा अशा आयांसाठी तुमची मनामध्ये काय करायची इच्छा आहे? एक आईचं कसं असतं, आईचं नेतृत्व हे पहिला गुरु म्हणून असतं आणि आईकडं आपण त्याच भावनेने पाहिलं पाहिजे, कारण की आई एक आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकवत असते, वाईट असो चांगली असो किंवा हाणण्यातून असो बोलण्यातून असो, तिचा एक मानस एक स्ट्रेट फॉरवर्ड असतं, बाबा हे असं असं झालं पाहिजे म्हणून ती प्रत्येक गोष्टीला आपल्याला सांगत असते. माझी सांगायची एवढीच इच्छा आहे बाबा, आपण प्रत्येक गोष्टीकडे आई म्हणून पाहिलं असं, ती लहान असो मोठी असो, की ती एक मातृत्वच असते. स्त्री म्हणजे आईचाच अवतार असतो आणि ह्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं पाहिजे. एक वेगळा असा विचार एका सामान्य विचाराच्या माणसाकडून आपण ऐकतो, परंतु दिसायला, कामाला किंवा गुणवत्तेला हा माणूस जरी सामान्य वाटत असला तरी आईबद्दलचे विचार या माणसाचे वेगळे आहेत आणि असामान्य आहेत. मला असा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारायचा आहे, आई आणि वडील यांच्या कोणत्या चांगल्या स्वभावांचा परिणाम तुमच्यावर झाला? 2009पर्यंत तुम्हाला वडिलांचा सहवास लाभला, तोपर्यंत आईला वाटत होतं का की कदाचित उद्या अशी चुकीची दुःखद घटना घडल्यानंतर आपल्या अंगावर असं आभाळ कोसळेल
आणि आपल्याला कुटुंबाला पुढं घेऊन जायचं आहे असं तिच्या मनी ध्यानी नसताना हा आघात 2009 साली तुमच्या कुटुंबावर कोसळला आणि त्यानंतर खरं आईचं रूप त्या ठिकाणी प्रकट झालं. तर वडिलांबद्दल आम्हाला थोडंसं सांगाल की वडिलांबद्दल 2009 ते थेट आत्ता 2021पर्यंत आईला तिचे मिस्टर, तिचा बिचारीचा नवरा आठवत असेल तेव्हा ती काय म्हणायची? आणि कसं असतं आता सांगायचं झालं तर प्रत्येक स्त्रीचं ते महत्त्वाचाच विषय असतो की महत्त्वाचा दागिना असतो बुवा नवरा म्हणजे. आणि यथाशक्ती बुवा ते फॅमिलीमध्ये असल्यामुळं, कारण का आई वडीलच आम्ही लहान असतानाच आता वडील एक्सपायर झाले, त्याच्यामुळं आईची कसं असतं प्रत्येक गोष्ट बुवा मालकच पुरवायची नाही का. पण मालक गेल्याच्या नंतर आईला सगळं उभा करावं लागलं, हा संसार आईला उभा करावा लागला. वडील होते तेव्हा मोठ्या भावाचं लग्न झालं होतं 2007ला, पत्नीचं लग्न झालं तर 2006ला. आमचे वडील असतानाच करून दिलं ते सगळं ते. पण वडील गेल्याच्या नंतर जी पोकळी वडिलाची ती आईनेच भरून काढली. प्रत्येक गोष्टीला आईच आमचे वडील आईच म्हणजे बाप झाला, आईच म्हणजे आई झाली असं. आणि तिच्या एवढं कष्टानेच आजपर्यंत थोडं सगळं झालं. तर तिला कोणत्या गोष्टी तोडच नाही, कारण की आईने जे काम केलं ते सर्वस्व आहे. क्या बात. त्याला कोणत्याच गोष्टीचं आपण कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. आईचं ते काम आहे ते आईचं शेवटी, तिला कोणतंच आपण म्हणू शकत नाही. एखादा आईचा असा प्रसंग होतो तो मला राहून राहून आठवतो. असा कोणता एक प्रसंग आहे, तो सुखद असेल दुःखद असेल, तो प्रसंग असा कोरला गेलेला आहे काळजावर, नाही आईच, असा एखादा प्रसंग आम्हाला ऐकायचा. आता तो एक महिन्यापूर्वी नाही का मला युवा उद्योजक गुणगौरव पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं. आणि आईला कोणत्या गोष्टीत आईला आनंद व्हायचा की बघ असं झालं, हे भेटलं ते आई. त्यावेळेस आईची खंत एवढी वाटली की आईच पाहिजे होती, की मी लाईफमध्ये तेवढंच एक क्षण कधी मी विसरू शकत नाही की त्या गोष्टीसाठी माझी आई पाहिजे होती. की सगळ्यात जास्त ह्या पृथ्वीला आनंद होणार तो आईलाच होणार, ती पोकळी कधी भरून नाही निघणार. त्यावेळेसच मला आईची खूप जाणीव. आई प्रत्येक क्षणात असती. आता जेव्हा मी बाहेर गेलो भाऊ तर आईचे मला फोन यायचे कंटिन्यू, कुठे आहे, काय आहे, कसं आहे. मग त्यावेळेस एक आईची खंत असते किंवा आपल्याला म्हणजे आज पण कॉल येते सगळे करते, परंतु जी आईची असते बोलण्याची टॅक्ट असते, पुढे गेलो ते आधार असतो, सांगायचं तात्पर्य असतं. आज कसं असतं, आज बा एखादी गोष्ट चुकीची किंवा वाईट सांगायची ही आई नाही आहे. पहिली आई सांगायची की संदीप असं नाही असं, पण जी समजून घेणारी आई होती ती आज नाही. अशा वेळी काही प्रसंग आता सध्या घडतात आसपास येता जाता, जगासाठी दुनिया चालू आहे, काम करावं लागतं, मार्केटला जावं लागतं, समाजात जावं लागतं. आणि त्यावेळी मग असे प्रसंग येतात की आईजवळ जावं असं वाटतं, पण परत मनात येतं आई आता नाही येतं, आपणच आपली समजूत घालून घेऊया. आणि ही समजूत कशी असते, आईने शिकवलेल्या शिकवणुकीनुसार आपण घडत चालतो. नाही मग आईने असं सांगितलं असतं, मग आपण लगेच त्या पद्धतीने आता ह्या घडीला वागतो किंवा टॅकल करतो किंवा विचार करतो. असे अनेक प्रसंग एवढेच घडले काय तुमचे? नाही एवढ्यामध्ये प्रसंग घडले म्हणजे आईचं तर आपण लाईफमध्ये किती विसरू शकत नाही, आईचं ते वरच होतं. परंतु ह्या कंडिशनला असं आहे की मी मोठा बंधू आणि आमची वहिनी त्यांनाच आईवडिलाच्या स्वरूपात पाहत असतो, कारण ते पण मला तेवढा जीव लावतात आणि तेच मला तेवढं सांगतात. म्हणजे जी आईचं आहे, आज माझे मोठे बंधू किंवा आमच्या वहिनी हेच मला सगळं गायडन्स करत असतात, मार्गदर्शन करत असतात. आणि मी पण काही त्यांच्या शब्दाच्या पुढं नाही. माझे आई आमच्या वहिनीचे आणि वडील माझे मोठे बंधू. म्हणजे आज जे आईचं होतं, माझं भाऊ आधी तापड सभवायचा होता, पण आज तो सायलेंट मोडमध्ये आला, कारण त्याला पण त्याची जबाबदारी कळाल्यामुळं तो पण आज आई वडिलाची पोकळी भरून काढतो. तसेच आमच्या वहिनी पण. आईची ती कमतरता कधी नाही का असं भासत नाही असं नाही, आईची प्रत्येक वेळेला क्षणाला आईची आठवण येत असते. परंतु त्या आठवणीतला आपण दुजारातूनच पुढं चालायचं असतं, की त्या आठवणी आपल्या स्मरणात ठेवायच्या आणि त्याच्यातून एक आपल्याला एनर्जी भेटते. आईचं स्मरण केलं तरी आपल्याला प्रत्येक गोष्टीची एनर्जी भेटते. 10 मिनिटं चिंतन करायचं आणि पुढे चालायचं. क्या बात आहे. मुलाखतीच्या समारोपाकडे शेवटाकडे आपण जात आहोत आणि मी 2 संदेश संदीप सरांना द्यायला लावणार आहे. त्यांच्या मनातले विचार काय या 2 वाक्यांबद्दल. पहिलं वाक्य, ज्या मुलांना आई नाही अशा मुलांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? कसं असतं, शेवटी आई हे कधी कुणी होऊ शकत नाही.
आणि आईसारखं दुसरं दैवत नाही. आईचं आपलं सर्वस्व असतं, परंतु आईला स्मरणात ठेवायचं आणि पुढं चालायचं. आईचं चिंतन करायचं क्या बात. आणि पुढं बघायचं, वा वा. मागं बघायचं, वळून कधी बघायचं आईने आपल्याला शिकवलं नाही. वा. असं त्याला तोंड द्यायचं आणि पुढं चालायचं. वा. आईचं चिंतन केलं तर सर्वस्व अर्पण करायचं आपण क्या आईला. बात आहे. आणि त्याच गोष्टीला एक आपण म्हणतो ना, एक आपलं टार्गेट ठेवायचं. हे आपल्या आईला काही अडचण आले तर आपण आईला स्मरण करून ते सांगायच्या क्या बात. आणि पुढे चालायचं. आई वा. कोणत्या गोष्टीत कमी पडून देणार. वा, क्या बात आहे, बढिया. आणि दुसरं माझं वाक्य आहे मग, ज्यांना आई आहे, 90% मुलं ज्यांना आई आता आहे ते आपल्या आईची काळजी घेतात. मग ते वयस्कर मुलं असो किंवा छोटे मुलं असो, ज्यांना जाणीव नाही आहे आई असूनही तिची काळजी घेण्याचं आणि तिचं महत्त्व जपण्याचं, तर अशा आई असलेल्या मुलांसाठी तुम्ही काय मेसेज द्या? ज्यांना आई आहे आणि ज्यांना आईचं कर्तृत्व किंवा आईची ज्यांना जाणीव नाही, तो कोट्यधी जर झाला तर तो झिरो आहे. क्या बात. वा. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, जन्म दिला आपल्याला आईने, आपण त्याचं आपल्यावर एक ऋण असतं की आईला आपण प्रेमात किती ठेवू शकतो, आईला आपण आईसाठी काही करू शकतो. आईला काही रुपये पैसे नाही लागत, तिला 2 शब्द फक्त प्रेमाचे लागतात. वा. तिला फक्त आपला मुलगा आपलं मोठं आहे, तिलाच आनंद होणार. तुम्ही किती कोणालाही करा, शेवटी आईसारखं दुसरं दैवत नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, आपल्याला आई आहे, आपण ती जाणीव ठेवा आणि आपल्या आईची आपण काळजी घ्या. आपण किती करा ते विषय सांगायचं तसं काहीच नाही, फक्त आपण आपली आई ना, आपल्या आईची आपल्याला जाणीव असावी. आपण आपल्यासाठी काहीतरी केलं पाहिजे एवढंच आहे. आणि विषय कसा असतो, आता ज्यांना आहे पण त्याची त्याला किंमत नाही. जेव्हा किंमत कधी माणूस गेल्याच्या नंतर त्यांना त्याची किंमत कळते. क्या बात. एक साधं सोपं तत्वज्ञान जगताना या माणसाने या मुलाखतीमध्ये दिलेलं आहे. तर आई असताना आई नसताना यामध्ये सापडलेला संदीप आज आपण पकडलेला आहे. आणि कुठलीही कवितेची ओळ म्हटलेली नाही कोणीच. संदीप सर पण नाही म्हटले, मी पण नाही म्हटलं या मुलाखतीमध्ये. कुठल्याही कवी लेखकाचा दाखला नाही, कुठला संस्कृत श्लोक नाही, कुठला शेर नाही, कुठलं काहीच नाही. कुठलं अलंकार लावलेला कुठलाही शब्दाचा दागिना आम्ही दोघांनी वापरलेला नाही. साध्या सोप्या शब्दामध्ये संदीप सर बोलले, साध्या सोप्या शब्दामध्ये मी त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला. यातून फक्त एक सर्वसामान्य माणसाची आईबद्दलची जी भावना आहे ती मुखर झाली पाहिजे, पुढे आली पाहिजे आणि या भावनेला प्राथमिक स्वरूप मिळालं पाहिजे, असा या व्याख्यानमालेचा उद्देश आहे. या व्याख्यानमालेमध्ये आज या जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने आपल्याबरोबर संदीप डोळस यांनी या आईबद्दलच्या गप्पा, डोळे ओल्या करणाऱ्या गप्पा आपण ऐकल्यात. आणि आपल्या प्रतिक्रिया काय ज्या आहेत या यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये निश्चितच येतील, त्याची मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि ज्यांना आई आहे त्यांनी ती जपावी, ज्यांना आई नाही त्यांनी ती पाहावी, ऐकावी, जगावी. तिच्या आठवणी आपल्या आसपास सतत रुंजी घालत असतात. ज्यांच्याकडे आई आहे त्यांनी तर निश्चितच असलेल्या फिजिकली असलेल्या आईची खूप वेगळी आणि छान अशी काळजी शेवटच्या श्वासापर्यंत घेणं हे क्रमप्राप्त आहे आणि हे प्रत्येक मुलाला कळलं पाहिजे. आणि याकरताच आईविषयीचं प्रबोधन करणारा हा व्याख्यानमालेचा घाट आम्ही या ठिकाणी घातलेला आहे आणि हा प्रपंच पसारा तुमच्यासमोर मांडलेला आहे. व्याख्यानमालेसाठी माननीय अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, कवी लेखक साहित्यिक शरदजी गोरे साहेब यांनी आम्हाला परवानगी मान्यता दिली आणि उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं, त्यांचे आम्ही आभार मानतो. त्याचबरोबर या व्याख्यानमालेमध्ये महत्त्वाचं अजून एक पुष्प या ठिकाणी संपन्न होत आहे. माननीय श्री डॉक्टर राजेंद्र दामणे साहेबांचं माऊली सेवा प्रतिष्ठान इथले ते सर्व आहेत आणि हजारो महिला माता भगिनींना आणि मनोरुग्णांना त्यांनी जगण्याचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. नव्हे तर स्वतःचं जीवन या समाजातील वंचित घटकासाठी अर्पण करून दिलेलं आहे. अशा 2 वेगळ्या व्यक्तिमत्वांशी आपण चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्यातील पुरुष असताना देखील त्यांच्यातली आई पाहण्याची भावना काय या व्याख्यानमालेतून जाणून घेणार आहोत. एक जिवंत असा प्रत्यय आपण संदीप डोळस या उद्योजकाच्या माध्यमातून पाहिला. तर अशी सकारात्मक विचारसरणी प्रत्येक मुलाची आपल्या आईबद्दल असावी आणि त्याने ती मेंटेन करावी. आयुष्यामध्ये कितीही व्यक्ती आई सोडून आले आणि गेल्या तरी, कारण आईची जागा कोणीही भरून काढू शकत नाही. तर अशीच या व्याख्यानमालेची आमची बेसलाईन आहे, टॅगलाईन आहे, ती यशस्वी व्हावी हीच आईचरणी प्रार्थना. धन्यवाद. वीज वाचवा, वेळ वाचवा, पाणी वाचवा, मुली वाचवा, शेती वाचवा, शेतकरी वाचवा, या देशातल्या चिमण्या वाचवा, चिमण्याच्या झाडावर बसलेल्या आहेत ती झाडं वाचवा, झाड ज्या अंगणात आहे ती अंगणं वाचवा, त्या अंगणामध्ये ज्या रांगोळ्या आहेत त्या रांगोळ्या आणि त्यांचे रंग वाचवा.
हीच या कार्यक्रमाच्या आणि व्याख्यानमालेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना याचना. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शब्बा खेर. अलविदा.